इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. नेरूळ 11 नेरूळ साईधाम 11 नेरूळ टीम साठी देखील भरपूर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळत असताना अनेक समर्थक आज साईधाम नेरूळ 11 टीमचे आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. विकेट आणि षटकार चौकारामध्ये ते पाहायलाच मिळेल. पहिला बॉल या मॅचचा, पहिला बॉल इनटू द ब्लॉक होल. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर भन्नाट वेग केला जातोय. श्रेयस मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता. कॅप्टनने म्हटलं होतं की आज श्रेयसला सांगायचंय की आपण जास्तीत जास्त खेळपट्टीवर थांबा, पण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये इथे संयम आणि आक्रमकता ठासून असणं गरजेचं आहे. पहिला बॉल अप्रतिम, पहिला बॉल उच्च दर्जाचा पाहायला मिळाला. दर्पण फोर्सी गोलंदाजी ट्रॅकवर आला. इथे मात्र चेंडू कव्हर ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. श्रेयसच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. गॅप मध्ये स्ट्रोक होता. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार गेला. अगदी लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आला होता वेगाने. पायाने मनोज म्हात्रे इथे अडवण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःवर नाराज होतोय. चौकार आलाय. दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. अगदी पहिल्या बॉल पासून आपले इरादे स्पष्ट करत असताना दुसऱ्या बॉलवर मात्र गॅप मिळाली, चौकार मिळाला. दर्पण फोर्से षटक क्रमांक पहिला हाताळत असताना 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा सामना असेल. पॉवर प्लेचं एकमेव षटक, ते षटक फार इम्पॉर्टंट असेल. फ्लाय स्लिप तैनात आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. कव्हर आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना बॅटची इनर एज लागली होती. बघा मी मगाशी म्हटलं होतं जसा डॉट बॉल येईल, जसं विकेट येईल, तसं मात्र टाळ्यांचा गजर होईल. कारण की नेरूळ टीम कुठेही खेळू दे, पण त्या टीमचे भरपूर समर्थक आज मैदानाच्या अवतीभोवती दिसतील. आणि नेरूळ गाव आणि करावे गाव हे अगदी आजूबाजूचे गाव आहेत. त्यामुळेच मोठ्या संख्येने आज प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळते. या टीमला चेअरअप करत असताना, या टीमला पाठिंबा देत असताना नेरूळ टीम, साईधाम 11 नेरूळ टीम. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. दर्पण फोर्सेने आज अगदी वेगावर स्वार झालाय आणि श्रेयस सारख्या एक सेट झालेल्या बॅट्समनला कुठेतरी अडचणीमध्ये ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. श्रेयस देव फलंदाजीसाठी आलाय. अगदी सातपाटी टीमचा एक सलामीवीर आणि चांगला खेळ सातत्याने राहिलाय श्रेयस देव या खेळाडूचा पाहायला मिळतोय. स्विच हिट केला जातोय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप नाही असं सिद्धेश कोळी सांगत असताना सिद्धेश कडू आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश कडू पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. सिद्धेश कडूचा विचार केला तर सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळतोय. अगदी शांत संयमी असा स्वभाव आहे, पण जो बॅटिंगला ज्यावेळेस फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतो ना, त्यावेळेस त्याचा रुद्र अवतार आम्ही सातत्याने पाहिलाय. इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली आहे सिद्धेश कडूची संपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. पुन्हा एकदा दर्पण फोर्से आडवा बॅटने पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. अगदी 4 मुंड्या चीट करत असताना पहिलं षटक अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 चेंडू वगळता मागचे 5ही चेंडू दर्पण फोर्सेने आपली क्लास, आपला दर्जा दाखवणारे पाहायला मिळाले. 1 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा. 1-11 सातपाटी टीम बॅटिंग करत असताना काय गोलंदाजी केली. अप्रतिम गोलंदाजी दर्पण फोर्से. खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा. श्रेयस देवला देखील जकडून ठेवलं. 6 बॉल मध्ये फक्त 4 धावा करण्यात तो यशस्वी झालाय. 4 ओव्हरचा सामना आहे. अगदी सातपाटी टीम म्हणजेच पालघर परिसरातून हा संघ आलाय. भरपूर पल्ला गाठलाय. 150 पेक्षा जास्त किलोमीटरचा अंतर त्याने कापून आलाय. अगदी जर इकडून आपण नवी मुंबईतून 150 किलोमीटर गेलो तर पुण्यापर्यंत आपण पोहोचू, इतका प्रवास त्याने केलाय. आणि इतका प्रवास करत असताना विजयाचं स्वप्न घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरलाय. 1-11 सातपाटी टीम मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 4 धावा. दर्पण फोर्सेचं अप्रतिम षटक. आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय.
अर्पित म्हात्रे हा यंग अँड टॅलेंटेड क्रिकेटर आहे आणि नेरूळ टीम मध्ये या खेळाडूची ज्यावेळेस एंट्री झाली त्या खेळाडूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटचा अव्वल दर्जाचा खेळ सध्याच्या घडीला करतोय. लेदर क्रिकेटचा भरपूर अभ्यास शालेय जीवनामध्ये केला. नेरूळ नगरीमध्ये एक नेट आहे, त्या नेटमध्ये देखील अनेक तास तो सराव करतोय आणि या सरावाचा फायदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याला होतोय आणि बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर अनेक सामने आपल्या टीमसाठी जिंकून दिलेत आतापर्यंत या युवा खेळाडूने. नाव आहे आपण पाहू शकाल अर्पित म्हात्रे. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. डॉट बॉलची जणू काही मालिका सुरू आहे. आतापर्यंत जर पाहिले तर 6 बॉल डॉट येताना पाहायला मिळाले. श्रेयस देवच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला पण 6 डॉट बॉल हे 24 चेंडूच्या इनिंग मध्ये फार घातक ठरेल टीम सातपाटी संघासाठी. येथे आडव्या बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नोमॅन्स लँडची ते चेंडू लँड होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. चांगली गोलंदाजी मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र यश मिळत नाही. साईधाम 11 नेरूळ संघ येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आपण जर पाहिलं तर वनमंत्री चषक ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. 10, 11, 12 मार्च रोजी डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. यावेळेस फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल वीरेंद्रच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बघा अर्पित म्हात्रेसाठी आणि राहुल म्हात्रेसाठी विकेट हॅट्रिक साठी जॅक म्हात्रे यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे पारितोषिक देखील आलाय. आपण पाहू शकाल चौकार आलाय. गरज आहे या फटक्यांची, गरज आहे या मोठमोठ्या धावांची. टार्गेट मोठं करावं लागेल कारण की आपण जर पाहिलं तर साईधाम नेरूळ 11 टीम मैदानामध्ये उतरला. एक मातबर संघ मानला जातोय या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. रायगडमध्ये जाऊन देखील या टीमने देखील आपला चांगला खेळ दाखवलाय. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषे पलीकडे. विजेंद्रच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी चाबूक स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वीरेंद्रच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येत असताना 35, 40, 45 पर्यंत मजल मारावी लागेल या मॅच मध्ये जर सातपाटी टीमला आज सामना जिंकायचा आहे. जितक्या जास्त धावा तितक्याच गोलंदाजाला मात्र त्याचा फायदा होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा गफलत होते विकेट कीपर कडून. लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या लगत चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. आपण पाहू शकाल आगळा वेगळा स्ट्रोक. बॅटची एज लागली होती आणि विश्वास घरत विकेट कीपर चूक करत असताना आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू फरार झाला. या ओव्हरमध्ये अर्पित म्हात्रेचा पहिला बॉल डॉट. त्यानंतर 2 धावा आल्या. त्यानंतर चौकार. त्यानंतर षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. म्हणजेच धावांचा अक्षरशः पाऊस पडत असताना पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या पण या षटकाची सुरुवात दमदार झाली आहे. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय राहुल म्हात्रेच आणि ते 2 धावा जरूर मिळतील. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. स्लॉक स्वीपचा फटका आणि इथे झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना स्वतःला झोकून दिलं होतं. डायव्ह मारली होती पण कॅच कॅरी झाली नाही. इथे मात्र कॅच झाली. ड्रॉप आणि 2 धावा जरूर मिळतील. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं इथे संपला गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22. म्हणजेच मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात अर्पित म्हात्रेने. कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज हावी ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण फलंदाज वीरेंद्र हावी ठरला. हे आहे क्रिकेट आणि ह्या क्रिकेटमध्ये कोण कधी हावी होईल याचा नियम नाही. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की ऐरोली कोलीवाडा वर्सेस
टीम कुशल 11 जयगणेश सारसुळे. संदेश वसंत भोईर साहेबांना विनंती करतो की मंचावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ऐरोली टीम आणि सारसुळे टीम टॉससाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 44 पर्यंत पोहोचेल, ज्या रन रेटने 11 रन पर ओव्हर आणि आतापर्यंत धावा आल्यात. त्यामुळेच 44-45 धावा ही फायटिंग स्कोर म्हणावा लागेल, कारण की सातपाटे टीम ही गोलंदाजीसाठी जाणली जाते, प्रमुख गोलंदाज आहेत, त्यामुळेच ही टीम देखील सहजासहजी हार मानणार नाही. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय राहुल म्हात्रे. आपण पाहू शकाल अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे आणि अंडरम क्रिकेट खेळत असताना बघता बघता नेरुळ गावाच्या क्रिकेटमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून करण्यासाठी राहुल म्हात्रेचा सिंहाचा वाटा आहे. जॅक म्हात्रेच्या वतीने देखील 1000चा कॅश प्राइज असेल जर हॅट्रिक साधली राहुल म्हात्रेने. आडव्या बॅटने फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, वन बाउंस सीमारेषे पलीकडे. आता मात्र 111 सातपाटे टीमच्या श्रेष्ठ देवने देखील हात खोलायला सुरुवात केली. आता अटॅक केला जातोय, आक्रमण केलं जात आहे, आक्रमण इथे केलं जात आहे श्रेयश देवच्या माध्यमातून. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार, चौकार. अभी नहीं तो कभी नहीं. अगदी 100-150 किलोमीटरचा प्रवास अंतर गाठून आम्ही विजयाचं स्वप्न घेऊन आलाय. आज करावय भूमीमध्ये आपण काहीतरी चमत्कार करू आणि सगळ्यांना अचंबित करू, असा परफॉर्मन्स दाखवू. 4 धावांना टीमची धावसंख्या 26. धावसंख्येला आकार येत असताना राहुलच्या पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. अप्रतिम असं आयोजन. खासदार चषक 2025. संदीप ठाकूर निरुळगाव आपल्याला देखील विनंती करतो की आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. राहुल म्हात्रे फिरकीचा जादूगर आहे. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, एलिव्हेशन पाहावं लागेल. एलिव्हेशन इथे खराब होतं, पण क्षेत्ररक्षण देखील तितकंच खराब पाहायला मिळते. मनोज पाटीलच्या माध्यमातून होती चूक, मनोज म्हात्रेच्या माध्यमातून होते चूक, आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल मोठा फटका लगवला गेला होता श्रेयश देवने. झेल घेण्याचा प्रयत्न मनोज म्हात्रे करत असताना कॅच ड्रॉप झाली आहे आणि चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा मिळतील. एक एक चूक महागात पडते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि ते चुका होत असताना टीम साईधाम 11 नेरुळ टीम कडून षटक क्रमांक 3 टीमची धावसंख्या 32. धावसंख्येला आकार येत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अगदी स्वतः भोवती गिरकी खाल्ली. डॉट बॉलची सांगता होती, ही खासियत आहे राहुल म्हात्रेची. श्रेयश देवने जर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर जयेश तांडेल यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस फटका चांगला आहे, सीमारेषे पलीकडे जाईल. एलिव्हेशन नाहीये, खूप चांगला झेलला जातोय दर्पण फोर्सेच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का इथे लागत असताना 111 सातपाटे टीमला श्रेयश देव परतलाय आणि पहिला गडी गारद झालाय. श्रेयश देव बॅक टू द डगआउट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला असताना मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला झेल पकडला जातोय दर्पण फोर्सेच्या माध्यमातून आणि श्रेयशच्या खेच अंत होतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता श्रेयश देव. या मॅच मध्ये जर पाहिलं तर आपल्या टीमसाठी योगदान देत असताना तो परतला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 32च्या आकड्यावर. 32 धावा दाखल करायला लागलेत. या इनिंगचे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. चला ऐरोली कोलीवाडा टीम आणि कुशल 11 जयगणेश सारसोळे टीम रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्याची नोंद घ्या. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. प्रणित मेहर फलंदाजीसाठी आला. प्रणित मेहर फलंदाजीसाठी आला. आपण पाहू शकाल एक गडी बाद. टीमची धावसंख्या 32च्या आकड्यावर. 32 लॉस ऑफ 1 विकेट. 111 सातपाटे टीम अगेन्स्ट खेळत असताना साईधाम 11 नेरुळ. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आजच्या या स्पर्धेची दुसरी रजनी. 5 दिवस ही श्रृंखला रंगणार आहे. 32 संघांचा सहभाग असेल.
2 लाख 1 लाख 50,000 50,000 असं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी मोटर बाईक असेल. अनेक पारितोषिकाची खैरात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल या दोन बंधूंच्या माध्यमातून खासदार चषकाचं आयोजन. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना राहुल मात्रेला माहिती आहे कसं कमबॅक करावं लागतं. केली ना दादा, आता किती वेळा करू तुझं नाव? लोक बोलतात ना मला 4-4 वेळा नाही करायची, एकदाच करायची. इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. षटक क्रमांक संपलं गेलंय. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि राहुल मात्रेने या षटकामध्ये श्रेष देवला बाद केलं आणि 10 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर 32 धावा धावफल करावं लागले. 3 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हर नंतर आपण टॉस साठी जाणार आहोत. ऐरोली वर्सेस सारसोळी असा सामना पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना देखील असेल आणि मायक्रोफोनवर आमच्यासोबत जोडले जातील आमचे परममित्र आणि याच गावातील बुलंद आवाज राकेश तांडेल सर. चला, चांगला सामना सुरू आहे. अगदी खासदार चषकाची चर्चा सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये केली जाते, कारण की इतकं सुंदर आयोजन. पहिलं ॲडिशन आहे, पहिलं पर्व आहे, तरी देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. काल देखील पहिल्या दिवशीमध्ये पहिल्या रजनीमध्ये अनेक प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळाली. खास करून गोरसईचे सगळेच फॅन या मैदानामध्ये दाखल झाले होते. अनेकांनी सेल्फीसाठी मागणी केली आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट देखील पृथ्वी 11 गोरसई ब संघाने केला आणि सुपर 4 मध्ये प्रवेश केला. तो पहिला संघ ठरला. आजच्या रजनीमध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये प्रवेश करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 32 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला गणेश शिंदे. आणखीन एक चांगला गोलंदाज आहे. मागचे 1-2 वर्ष गणेश शिंदेने देखील डेथ ओव्हरचा जो भार आहे तो सांभाळलाय नेरूळ 11 नेरूळ टीमसाठी. साईधाम 11 नेरूळ हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सेकंडवर प्रणित पाहायला मिळते आणि वीरेंद्र पाहायला मिळतोय जो 6 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान देतोय. पहिला बॉल हेलिकॉप्टर लगावलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना धावा कराव्या लागतील सातपाटी टीमला. धावांची आवश्यकता असेल कारण की मोठी बॅटिंग लाईनअप आहे. 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 34 आकड्यावर 34 ऑन अ स्कोर बोर्ड. 34 धावा धावफल करावं लागलेत. पुन्हा एकदा खुलबट टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे डॉट बॉलची सांगता होतीये. गणेश शिंदे खोलबट टप्प्याची गोलंदाजी. मागचे दोन्ही बॉल जर पाहिले तर अगदी ब्लॉक होल पद्धतीचे चेंडू हाताळले. स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे गणेश शिंदे आणि चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 1-11 सातपाटी टीम बॅटिंग करत असताना चांगला खेळ करावा लागेल. लोवर फुल टॉस एक्झिक्यूट केला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र स्ट्राइक रोटेट केली जाणार नाही याची नोंद घ्या. हा नियमच नाहीये, त्यामुळेच कुठलाही फलंदाज बाद घोषित केला जाणार नाही. स्ट्राइक रोटेट केली जाणार नाही याची नोंद देखील द्या. एका धावावर समाधान मानावं लागेल. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. त्यासाठी जर तुम्हाला स्ट्राइक आपल्याकडे ठेवायचे असेल, हा नियम आहे, तो नियम तुमच्यापर्यंत पोहोचवला. पहिल्या मॅच पासून ते नियमामध्ये आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. 35 धावा धावफल करावं लागलेत. हे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. कव्हर रिजन मध्ये एरियल रूटने चेंडू जाईल. एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बॅटर आपण पाहू शकाल वीरेंद्रच्या माध्यमातून. वीरेंद्रला आता आक्रमकता करावी लागेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत, पण काय वापसी केली. मागच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 22 धावा झाल्या होत्या. त्यानंतर प्रोजेक्टेड स्कोर 44-48 दाखवत होतं, पण या मॅच मध्ये आता या 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथे टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. वीरेंद्र स्ट्राइक रेटवर आहे. 9 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान करतोय.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपळाने या 2 धावा कंप्लीट करत असताना सातपाटी टीम भरपूर चांगलं क्रिकेट खेळले जात आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 38 या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. काय गोलंदाजी केली जाते. मागच्या ओव्हर मध्ये देखील कमी धावा आल्या, या ओव्हर मध्ये देखील फक्त 5 बॉल मध्ये 6 धावा आल्या. सिंधू फुलरचा चेंडू आहे, स्लॉक स्वीप केला, चेंडू होईल फरार. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटक क्रमांक संपलं गेलंय. चौथं 4 षटकाचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकाल प्रणीतच्या बॅट मधून षटकार आला, चौकार आला. 4 धावांना टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. 42 धावा. वीरेंद्रच्या बॅट मधून चौकार आलाय. 4 धावांना टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर. 43 धावा इथे आपण पाहू शकाल. 43 धावांचं टार्गेट आहे आणि कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आणि ऐकूया आपण कर्जतचा बुलंद आवाज समीर सोमणे सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून. चेक याच दरम्यान समालोचन आणि सूत्रसंचलनाकरता विघ्नेशजी मडवी सर यांना देखील कॅश पारितोषिक 500 रुपये. सिद्धू कुंभार यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश पारितोषिक. थँक्स अ लॉट सिद्धू कुंभार. जाऊया टॉस करता. या ठिकाणी 2 संघ सज्ज होतील. आदरणीय शिवराजजी मडवी सर यांना विनंती असेल आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स टॉस का बॉक्स या मंचावर आपण यायचं आहे. एका बाजूला हे 2 संघ सज्ज होतील. थँक्यू सिद्धू कुंभार, आपलं मनपूर्वक आभार आहे. आमच्यासारख्या समालोचकांना दिलेली पाठीवरची थाप खऱ्या अर्थानं या क्षेत्रामध्ये काम करण्याची एक प्रेरणा देते. कमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल आणि आपण ऐकूया कमेंट्री बॉक्समध्ये समीरजी सोमणे सरांना. धन्यवाद. चला जाऊया टॉसकडे. एका बाजूला ऐरोली कोलीवाडा आणि कुशल 11 जय गणेश सारसोले संघ या ठिकाणी आदरणीय मान्यवर पाहुणे आमच्या समवेत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. कॉइन आदरणीय मान्यवर पाहुणे, खरं तर या स्पर्धेच्या या आयोजनाबाबतीत आपलं मनोगत या ठिकाणी या मनोगत महत्त्वाचं आहे. कारण मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय आणि खासदार चषकाचं दमदार आयोजन. घनसोली नगरीमध्ये देखील नाईटच्या खूप मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. मात्र हे विवरणच आपण पाहिलं. खासदार चषक या स्पर्धेची एक चर्चा चालू आहे या यूट्यूबच्या माध्यमातून. त्या दरम्यान जाऊया टॉस का बॉलच्या मंचावर. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. स्पेशल कॉइन या खासदार चषकाकरता आपण पाहू शकाल. एका बाजूला जय गणेश कुशल सारसोले संघ आणि दुसऱ्या बाजूला ऐरोली कोलीवाडा संघ. कोण बोलेल? ऐरोली कोलीवाडा संघाचा कॅप्टन. या ठिकाणी हा कॉइन स्पिन होईल. आपण पाहू शकाल खासदार हा कॉल आहे. बाल्या मामा हा कॉल आलेला आहे. कुशल काय सांगशील? महत्त्वाची मॅच आहे. 4 षटकांची लढत आहे. पात्रता फेरी आहे. नाईटचं व्हिजन, नाईटची स्पर्धा, करावे गावचं नवी कार्यक्षेत्रातील सर्वात मोठं मैदान आणि आदरणीय बाल्या मामा खासदार चषकाची स्पर्धा. हा दैदिप्यमान सोहळा पाहताना या करावी नगरीमध्ये खेळताना कसं वाटतंय? या मैदानाची ओळख मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केला होता 20 वर्षा अगोदर क्रिकेट स्टार्ट केलं होतं तर या मैदानावर माझा परफॉर्मन्स झालेला. आणि या मैदानापासून माझी जो गोल्डन पिरियड असतो त्या पिरियडला चालू झाला होता. आणि हा मैदान असा वन ऑफ दी ग्रेस्टच बोलेन मी. कारण की नवीमध्ये मोजून 4 ते 5 असे फुल ग्राउंड आहेत. त्यापैकी आहे करावे गावाचं मैदान. आणि मला तर आवर्जून बोलूशी वाटते की तुमच्या ग्रामस्थ मंडळाने अजून हा मैदान खेळण्यासाठी उपलब्ध ठेवलेला आहे. बाकीचं कसं आहे आता सगळं बिल्डर लॉबी चाललेले आहे ज्याचा तो नुसता तर एक पहिला पण मी बोललेलो का वन ऑफ दी ग्रेस्ट नाईट टुर्नामेंट मी खेळतोय आणि माझा निर्णय असेल गोलंदाजी. येस, डिसिजन आलेला आहे. कुशल कॅप्टन ॲज ऐरोली कोलीवाडा डिसिजन आलेला आहे. बॅटिंगचा आपल्याला पवित्र आहे. एखादा आकडा आपल्या माइंडमध्ये कुठलं टार्गेट असेल? 50+ जायचा प्रयत्न करू आम्ही.
ओके, देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आमच्या सोबत मान्यवर पाहुणे सर, घनसोली गावाला आपण बिलॉंग करता. घनसोली गाव आणि घनसोली गावाची एक वेगळी परंपरा आहे. कला, क्रीडा आणि खऱ्या अर्थाने पाहिलं आंदोलनाचं गाव आहे, क्रिकेटची पंढरी आहे. मात्र आपले मित्र आशिष तांडेल आपल्या समवेत आहेत. काय म्हणणार या खासदार चषकाच्या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल आपण काय विवरण करणार? खरं तर यंदाचं पहिलं वर्ष आदरणीय आमचे लाडके मामा बाळामामा खासदार चषक, खरं तर हे पहिलं वर्ष वाटतच नाही आहे. असं वाटतं की 2-4 वर्षापासून ही टुर्नामेंट चालू आहे. सातत्य टिकवल्याबद्दल बरेच प्रेक्षकांची गर्दी आणि आयोजन बघितलं तर नाईट मॅच, जसं आपण प्रकाश झोतातली मॅच बोलतो, आत्ताच तत्पूर्वी 2 मॅचेस बघितल्या. खरोखर लांबून क्रिकेटर इथे येतात, म्हणजे त्यांची आवड आणि त्यांचं क्रिकेटवरचं प्रेम. आणि आयोजनाबद्दल बोललं तर माझे मित्र आशिष तांडेल, मयूर भाऊ, त्यांचे मोठे बंधू आणि आमचे घनसोली गावातील प्रसिद्ध समालोचक विघ्नेशजी मडवी, खरोखर त्यांचीसुद्धा वाणी ऐकून खूप बरं वाटलं. आणि तुमचीसुद्धा एक राकेशजी तांडेल ह्यांचीसुद्धा वाणी ऐकून खूप बरं वाटलं. जेवढं बोलेल तेवढं कमी आयोजन दोन. मगाशी मी बोललोच, खूप सुंदर आयोजन, पहिलं वर्ष खरोखर अप्रतिम. धन्यवाद, जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. यस, धन्यवाद सर. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. न्यूज फ्रॉम द टॉस का बॉस, कुशल 11 संघाचा कॅप्टन कुशलने टॉसचा कॉल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हरचंद भोपे नेरुळगावचे पॅकर रोहित भोपे यांचे पिताश्री, त्यांना विनंती कृपया स्टेजवर या प्लीज. हरचंद्र भोपे. थँक्यू सो मच. धन्यवाद मडवी साहेब, खूप छान उल्लेख त्यांनी केला. आपल्या मित्राने भरवलेली स्पर्धा खासदार चषक. सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब. लोकनेते. व्हाईट बॉल आहे, पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 2, त्यानंतर व्हाईट बॉल, धावा आहेत त्या 3. टार्गेट आहे नेरूळ गावच्या विरोधात 43 धावसंख्येचं. 24 बॉल 43. पहिले षटक टाकतोय अवधूत. धन्यवाद विघ्नेशजी मडवी, त्याचबरोबर राकेशजी तांडेल, सन्माननीय दशरथजी पाटील सर. कव्हर्सला मारलाय, खुला मारलाय, बॉल पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार फलंदाज सिद्धू कडूच्या बॅटमधून. सिद्धेश कडू याने सलग 3 षटकार मारले. हा पहा चेंडू थोडा पुढे टाकला आणि कव्हर्सला षटकार केसला. कमालीचं लाईव्ह टेलिकास्ट पीटीसी टीम कडून. सिद्धेश कडू याने सलग 3 षटकार मारले तर जॅक्स म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आणि सलग 3 चौकार जरी मारले तरी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक. नेरुळगाव टेरेस ग्रुप यांच्याकडून नेरुळ ग्रुपला इथे नेरुळ टीमला शुभेच्छा आल्या, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर पॉइंट मधून. हा बॉल काढलाय डीप कव्हरला, फिल्डर तैनात आहे. वेगानं क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. टाळ्यांचा गजर सध्या मैदानात. सेक्टर 18 कडून नेरुळ संघ विजयी झाला तर 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. सेक्टरचा खेळ आहे नवी मुंबई म्हटल्यानंतर. 11 धावा. बगाशी सारसोलेच्या कर्णधाराने खूप चांगला उल्लेख केला. खोदून काढला बॉल, बिडॉफला चेंडू अडवण्यात यश मिळाले, परंतु शेवटी चेंडू हातातून निसटला. वेगाने धावतायत करावेटू ऐरोली, माफी असावी, करावेटू नेरुळ. 2 धावा, 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 13 वर. 20 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. जॅक्स म्हात्रे यांच्या वतीनं पारितोषिक आहे सिद्धेश कडूसाठी. सलग 3 चौकार, सलग 3 षटकार, 1000 रुपयांचं पारितोषिक. सेकंड राऊंडची पहिलीच मॅच साईधाम नेरुळ आणि त्यांच्या विरोधात 1-11 सातपाटी. पुन्हा एकदा कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवलाय, तो पोचेल, फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा घेतल्यात. कम्मालीची रनिंग बिटवीन द विकेट.
सिद्धू कडू आणि अर्पित मात्रेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दशरथ पाटील सर धावतायत मैदानात आणि या 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचलाय 15 वर. पहिल्याच ओव्हरमध्ये अवधूतच्या विरोधात आक्रमण केले. 1-11 सातपाटी. पालघर जिल्ह्यातील हा एक महत्वाचा खेळ आहे. आणि जरा एक मिनिट जरा, नेरुळगावच्या कुठल्याही फलंदाजानं सरळ षटकांची तिकडी मारलीत तर नेरुळगावचे दमदार आयोजक सुशील पाटील आणि त्यांचे नितीन पाटील यांच्या 5,000 रुपयाचे कॅश प्राईज नेरुळगावासाठी खास प्राईज. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्यात आला परंतु शेवटचा चेंडू टाकला अवधूतने निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत त्या 15 आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत. धावा करायच्या असतील त्या 28. 18 चेंडू 28 ची गरज. सारसोळेच्या कर्णधाराने दशरथ पाटील सर खूप छान उल्लेख केला. करावेच्या ग्रामस्थांचं त्यांनी कौतुक केलं की नवी मुंबई म्हटल्यानंतर सॅटेलाइट सिटी पहिली, भारतातील पहिली सॅटेलाइट सिटी आहे नवी मुंबई, हे विसरून चालणार नाही. आणि नवी मुंबईमध्ये हे क्रीडांगण तुम्ही अगदी शाबूत ठेवले, खूप मोठी गोष्ट आहे. नाही, समीर सोमने फक्त नवीमध्ये 2च मैदान आहेत, कोपरखेण्याचं भूमिपुत्र आणि कार्यागत गणपत शेंडाला. जास्त नाहीतच मैदान, दुसरी सगळे 40-45 आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 15. 18 बॉल 28 करायचे. रोमहर्षक लढत तुम्ही पाहताय. हाच 2 मोठे संघ या स्पर्धेतून बाहेर गेलेत. एक तर साईश खारबाव आणि दुसरा RCC पेठ. दोन्ही संघांना मात्र नवी मुंबईतीलच संघाने पराभूत केले. अपेक्षा खूप होती की हे मोठमोठे संघ आहेत, मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात, असं वाटलं प्रत्येकाला की कदाचित ते विजयी होतील, परंतु नाही. समीर सोमने सर नेरुळगावला एक चांगलं मैदान आहे. 3 मैदान फक्त नवी मुंबईमध्ये, नेरुळगाव, भूमिपुत्र मैदान आणि करावेगाव. झोटिंगदेव, बामनदेव. सारसोळ्यासाठी एक रामलीला मैदान. पण ते असते ते धंदे चालतात, बरं की नाही. आगरी कोळी महोत्सव, याचा महोत्सव, त्याचा महोत्सव. अनोख्या स्टाईलला स्वीप करण्याचा प्रयत्न होता अर्पित मात्रेचा. मागच्या मॅचचा हिरो अर्पित मात्रे. सेकंड ओव्हरमध्ये वीरेंद्र आलाय. खूप लांबचा पल्ला गाठत सातपाटी संघ 1-11 या नावाने खेळतो. अनेक स्पर्धा रायगड, ठाणे या दोन्ही जिल्ह्यात खेळतोय. 17 चेंडू 28 ची गरज. खासदार चषकाची ही स्पर्धा. वेगवान चेंडू, बॅटची कडा घेतले, मागे चांगली फिल्डिंग, थ्रो आणि ते हात लागला. कदाचित हात लागला नसता तर स्टंपवरती जाऊन चेंडू आदळला असता आणि रनआउटची विकेट चान्स बनली असती. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 16 वरती. पाठलाग चालू आहे. टार्गेट ठेवण्यात आले 43 धाव संख्येचं. नेरुळगाव टेरेस ग्रुप, अनेक ग्रुप आहेत. दशरथ पाटील सरांना विचारा. ओळेगावची खड्डा गँग. 16 धावा. फुल टॉस बॉल, गुडघा वाकून हा फटका खेचलाय परंतु अंतर गाठलेलं नाहीये. मिड विकेटला झेल घेतलाय आणि फलंदाज बाद होईल. सिद्धेश कडू. मोठा धक्का ऐरोली संघाला, नेरुळ संघाला. फुल टॉस बॉल वरती इथे फटका फसला आणि मिड विकेटला झेल घेतलाय सिद्धेश कडूचा. डोक्यावरती हात आता ठेवलेत नेरुळकरांनी. पाक गुडघा वाकवला होता मागचा आणि त्यानंतर फुल टॉस बॉल वरती आक्रमण केलं. लांबी गाठता आलेली नाहीये. चांगला झेल घेण्यात आला प्रणित भाविक कडून. पहिला धक्का दिलाय गोलंदाज वीरेंद्रने. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. चेक. राहुल म्हात्रेसाठी देखील पारितोषिके. लगातार 3 षटकारासाठी जॅक म्हात्रे यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज दिले जाईल. खरं म्हणजे विघ्नेश मडवी हॅट्रिक वगैरे सोडून द्या. आता एक षटकार लागणं मुश्किल आहे. प्रत्येक षटकासाठी तुम्ही पैसे ठेवा. बरोबर समीर सोमने, बरं की नाही. षटकारांची तिक लागणं मुश्किल, कारण बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. बघा हा मगाशी जर फटका असताना तर हा नक्कीच षटकार गेला असता. एक वातावरण बदललं आणि त्या कारणास्तव बॉलही ट्रॅव्हल होत नाहीये. मगासपासून माझे सर्वच समालोचक मित्र सांगतायत की 9 वाजल्यानंतरचं या मैदानावरचं चित्र थोडं वेगळं. पोषक वातावरण गोलंदाजांसाठी तयार होतं आणि 1-11 सातपाटी हा संघ बॉलिंग युनिटसाठी त्यांचं बलाढ्य स्थान आहे, हे देखील विसरून चालणार नाही. नेरुळ संघाला राहुल आला नवीन फलंदाज. 15 चेंडू विजयासाठी 27 करायचे. धावा आणि चेंडू यातील अंतर 2 षटकारांचं आहे, ते काबीज करावं लागेल लवकर. सेकंड ओव्हरमध्ये वीरेंद्र. वेगवान चेंडू, फ्लेक केले बॉलला मनगटाच्या साहाय्यानं. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल चालला फाईन लेगला. कलात्मक फटका राहुलच्या बॅटमधून. चौकार. कलात्मक फटका होता राहुलच्या बॅटमधून हा.
शफल झाला, पाठ टाकलेला बॉल आणि त्याला अनोख्या स्टाईलनं फ्लिक केलंय. असे फटके तुम्हाला कॅरिबियन स्टाईल पाहायला मिळतात. वेस्ट इंडिजचे खेळाडू जे कोणत्याही पदलालित्य नसतं, फक्त मनगटाच्या जोरावरती ते फटके खेळतात. तो पहा पुन्हा एकदा फटका आपल्या स्क्रीनवरती. मनगटाच्या साह्यानं साईड अँगलने मात्र इथे दाखवला जातो. कॅरिबियन स्टाईल स्ट्रोक, चौकार, 20 धावा. 43चा पाठलाग. शॉर्ट पिच बॉल, बाउन्सरचा इथे वापर केलाय. पंच इथे इशारा करतायत की टीव्ही अंपायरकडे मागणी करण्यात आले व्हाईट बॉलसाठी. कृपया संदेश ठाकूर आणि हरचंद्र भोपे यांना विनंती असे निरुगावचे यांना विनंती, कृपया आपण स्टेजवर या प्लीज, स्थानापन्न हवं. संदेश ठाकूर आणि हरचंद्र भोपे यांना विनंती करतो. वनमंत्री चषकाचे दमदार आयोजक संदेश ठाकूर असतील आणि हरचंद्र भोपे एक पॅकर आणि रोहित भोपे यांचे पिताश्री. टीव्ही अंपायर अर्थातच थर्ड अंपायरचा कॉल येतो. इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. अतिरिक्त उसळी घेतली चेंडूनं, त्या कारणास्तव हा निर्णय बंटी कांबळे सरांनी दिला. अचूक निर्णय आणि या एका धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय साईधाम नेरूळ संघाचा 21 वर 21. 14 चेंडू आणि आता विजयासाठी 22 धावांची गरज आहे. रोमहर्षक लढती तुम्ही पाहताय. खासदार चषकासाठी संघर्ष शिगेला पोहोचलाय. प्रत्येक कर्णधार इथे येऊन सांगतोय नवी मुंबईमधील सर्वात मोठी नाईटची स्पर्धा. पुन्हा इथे आखूड टप्प्याचा हा चेंडू होता आणि इट्स अ नो बॉल. दो बॉल कॉल बाय अंपायर. आणखी एक अतिरिक्त धाव इथे जोडली जाते आणि अतिरिक्त धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 22 वर 22. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळेल हा देखील अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू. चांगला निर्णय तो मात्र तांडेल सरांकडून. नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 22 झाल्यात, 14 बॉल 21 करायचे. वीरेंद्रने पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त एक धाव दिली, विकेट त्याने घेतली, परंतु त्यानंतर चौकार आला आणि दबाव वाढला वीरेंद्रवरती. 111 सातपाटी विरोधात साईधाम नेरूळ या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. 4 षटकांचा सामना आहे. 14 बॉल 21 करायचे. फ्री हिटचा चेंडू राहुल साडी समोर मारलाय. पाहूया कितपत बॉल चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. फ्री हिटचा बॉल आहे. बॅटर आउट नसेल आणि ते नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर पोहोचला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला आणि 2 धावा इथे चोरल्यात. हा खेळ भावनांचा आहे. इमोशन्स कंट्रोल करावे लागतात. कधी कधी क्षेत्ररक्षकही विसरून जातात की मी कॅच घेतले, बॅटर कदाचित आउट असेल, परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. भावनांशी निगडीत हा खेळ आहे आणि या भावनांशी निगडीत असलेल्या खेळामध्ये कधी कधी खेळाडूंपेक्षा प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट दशरथ सर जास्त असते. म्हणून आपण नेहमी म्हणतो चाय से ज्यादा किटली गरम. 2 धावा इथे घेतल्या. फ्री हिटच्या बॉलवरती विकेट मात्र नसेल, त्या कारणास्तव 2 धावा घेतल्या राहुलने. 13 बॉल धावा करायचे, आता मात्र 19. कमालीचा हा सामना रंगतोय. खासदार चषक 2025. सन्माननीय आशिषजी तांडेल साहेबांची स्पर्धा. दिशा दिशा आणि इथे व्हाईट बॉल. दिशा आणि दशा हे 2 मराठीचे शब्द आहेत. मराठी भाषा गौरव दिन आहे. दिशा आणि दशा यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे, परंतु गोलंदाजाची दिशा चुकली तर संघाची दशा व्हायला वेळ लागत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. पहा या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 3 चेंडू फक्त 1 धाव, त्यानंतरचे 2 चेंडू वाईड आलेत, चौकार आलेत, नो बॉल टाकलेत, अतिरिक्त धावा दिल्यात गोलंदाज वीरेंद्रने. 13 बॉल 18 करायचेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ताकद लावले फटक्यावरती. मिड विकेटला झेल मात्र घेतला जातोय. फलंदाज बाद होईल राहुल. प्रणितने झेल घेतला आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट घेतले ते वीरेंद्रने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या 43चा पाठला करत असताना 25. 12 बॉल शिल्लक आहेत धावा करायचे, त्या मात्र 9च्या सरासरीने 18. आणखी एक महत्वाची गोष्ट दशरथ पाटील सर या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेची सांगायची झाली तर प्रेक्षकांची गर्दी. 12 बॉल 18. पहा प्रेक्षकांची गर्दी किती आहे. आजकाल चित्र असं आहे की सगळेजण लाईव्हला स्पर्धा पाहतात आणि टेनिस बॉल जेव्हापासून बैलगाडा शर्यत चालू झाले तेव्हापासून टेनिस क्रिकेटवरती देखील लोकांची नजर थोडी हटलेली. हे देखील ही सत्य गोष्ट आहे, ही टाळून चालणार नाही.
परंतु या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची जी गर्दी लाभलेली आहे, खरोखरच मी या तमाम क्रिकेट रसिकांचं देखील विशेष कौतुक देखील करेल, त्यांचं स्वागतही करेल आणि सामनेही तसे झालेले आहेत. आणि नवी मुंबई परिसरातील जे संघ खेळत आहेत त्या संघाने आज 2 मोठमोठ्या संघांना पराभूत देखील केलंय. अशा अपेक्षा आता वाढलेल्या आहेत, कारण नवी मुंबईचा विचार केला तर नवी मुंबईमध्ये 32च्या 32 संघांची चिठ्ठी एकसाथ उडवली जाते, बरोबर. हे फार चित्र कमी वेळा पाहायला मिळतं. कित्येक ठिकाणी मी पाहिलेलं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये देखील असंच घडतं. ग्रामीणला एकसाथ चिठ्ठ्या उडवतात, त्यांचे लॉट्स तयार होतात. परंतु काही ठिकाणी मी असंही पाहिलेलं, उल्लेख कोणाचाही मी करणार नाही, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप, ई ग्रुप, एफ ग्रुप, हे जे चित्र चालू आहे ते चित्र कुठेतरी थांबलं पाहिजे. परंतु आयोजकांच्या दृष्टिकोनातून तिथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की एखाद्या मोठ्या संघासमोर, समजा गोरसाई संघ आहे, त्यासमोर एखादी वीक टीम लागली आणि दोन्ही टीम जर का दोन्ही वेळा तेच लागले, मग काय करणार? या प्रश्नाचा देखील उलगडा व्हायला हवा. यासाठी मला असं वाटते की संघटनेने एकत्रित येऊन त्या टीमची मेरिट सिलेक्ट करायला हवी की नक्की कोणत्या मेरिटमध्ये संघ खेळू शकतात. बरंच काही हे करू शकतो, परंतु ते व्हायला हवं. येईल पुढच्या काळात, यातील मात्र सुद्धा शंका नाही. या चर्चा थोड्या बाजूला ठेवू, एक सामना महत्वाचा इथे रंगतोय. 12 बॉल धावा करायचे ते 18. वीरेंद्रच्या विरोधात धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या, दोन्ही षटकात धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. खरं तर षटक थोडं लांब लचक राहिलं, परंतु 10च आल्या. पहिल्या ओव्हरच्या दृष्टिकोनातून धावा 5 कमी आल्या. 12 चेंडू 18ची गरज. थर्ड ओव्हरमध्ये सुमित, आणखी एक वेगवान चेंडू. रनअप चांगला आहे, धाव घेण्याची कोणतीही संधी नाही आहे. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रूमध्ये जात असताना तिथपर्यंत पोहोचला. निर्धाव चेंडू टेन्शन वाढवतील साईदाम नेरूळ संघाचे. टेरेस ग्रुपकडून शुभेच्छा आल्यात. सेक्टर 18 कडून संघ विजयी झाला. नेरूळ संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. काल गोरसाई संघ मात्र जाऊन पोहोचलाय सेमीफायनलमध्ये. 11 बॉल धावा करायचे त्या 18. सुमित मात्रे, अर्पित मात्रे, अक्षय काळे यांच्या वतीने हे 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. नेरूळ संघ विजयी झाला तर. पुन्हा खोलात टाकला होता चेंडू. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. आपण सगळे शेतकरी बांधव जरी नवी मुंबईमध्ये असलो तरी सुद्धा जेव्हा शेतकरी आपल्या गोफणीला दगड बांधतो आणि गर 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 ती गोफण फिरवतो आणि ज्या वेगानं ती दगड निसटून जाते ना, त्या वेगानं सध्या गोलंदाजी सुमित मात्रेची चालू आहे. त्याला ठाऊक आहे एवढा लांबचा पल्ला आम्ही गाठून इथे आलेलो आहेत, सहजासहजी सामना सोडायचा नाहीये. सुमितने 2 चेंडू निर्धाव टाकलेत. पुन्हा पुढे टाकला होता चेंडू वेगानं. ऑन ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑन फिल्डर पुढे सरकलाय. चेंडू अडवतोय, फक्त एकच धाव. कंट्रोल केलंय सुमित मात्रेने. चेक. आदरणीय निलेश जांभळे साहेबांना विनंती करतो की मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. निलेशजी जांभळे साहेब, आपल्याला विनंती करतो की मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषक 2025 मध्ये ओर टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद. 9 चेंडू विजयासाठी 17ची गरज. 26 धावा झाल्यात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 आल्या. 3 चेंडूंमध्ये पुन्हा सुमितने एकच धाव दिले. सर्वांच्या नजरा विश्वासवरती आहेत, सर्वांच्या नजरा अर्पित वरती आहेत. कोण जिंकून देईल नेरूळ संघाला? पुन्हा वेगाने टाकलेला चेंडू. ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक. स्वतः क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि फलंदाज बाद होईल. तो रनआउटच्या स्वरूपात. विश्वास. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव आले साईदाम नेरूळ संघासाठी. सिंगल डबल. नवी मुंबई ट्रॅफिक तर असणार, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. ट्रॅफिक असताना जसं आपण पतली गली से निकलतो लेफ्ट मारून, तसं इथे करायला हवं होतं. ज्या चेंडूंवरती मोठे फटके येत नाही त्या चेंडूंवरती सिंगल डबल घेणं देखील गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळ नुसता चौकार षटकारांचा नाहीये. क्रिकेट हा खेळ सिंगल डबलचा देखील आहे. प्रत्येक धाव इथे महत्त्वाची आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा थांबून चालत नाही, कारण धावा थांबल्या की फलंदाजांवरती दबाव येतो आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 2 चेंडू जरी हातातून निसटले तरी सुद्धा दबाव येतोय. प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि मागच्या 4 चेंडूंमध्ये सुमित मात्रेने फक्त 1 धाव दिले आणि एक रनआउटची विकेट देखील आलेली आहे. 8 बॉल शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 17. 12 बॉलमध्ये धावा करायचे होते 18. एकच धाव आले. आता 8 चेंडू शिल्लक 17 करायचे आहेत. असा एक सामना अगोदरचा झाला होता पहिल्या फेरीतला आणि त्यावेळी ऐरोली कोळीवाड्याच्या अनिकेतने शेवटच्या चेंडूवरती जिशान शेखला एक षटकार खेचला होता. त्याच षटकाराची अपेक्षा आता नेरुळकरांना असेल. तो मारेल का? गरज आहे. कुछ किए बिना जे कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 8 चेंडू 17ची गरज. फुल टॉस बॉल.
फायदा उचलू शकला नाही फलंदाज, वेगाने टाकला होता हा देखील चेंडू, वेग काही कमी पडत नाहीये तो सुमित मात्रेचा, लाईन चांगली ठेवले त्याने. आणखी एक धाव, स्कोर धावून पोहोचला आता 27 वर. 7 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 16. 43चं टार्गेट, कंपल्सरी चेसिंग. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना साईदाम नेरुळ आणि त्यांच्या विरोधात 1-11 सातपाटी. पालघर विरोधात नवी मुंबई. ठाण्याचा जुळा भाऊ आहे पालघर आणि याच 2 जिल्ह्यात चालू असलेली लढाई. प्रयत्न करतोय, वेगवान चेंडू, गतिमान चेंडू, शेवटचा चेंडू सुमित मात्रेने टाकला निर्धाव. कौतुक करावं तेवढं कमी आहेत या गोलंदाजाने. फक्त एकच धाव दिलेली आहे सुमित मात्रेने. 2 धावा मात्र दिल्यात त्या सुमित मात्रेने. 1 विकेट त्यानं घेतले आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 27. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 16 धावांची. 6 चेंडू विजयासाठी 16. 27 झाल्यात 9च्या सरासरीने. षटकाराची गरज आहे, चौकाराची गरज आहे. आता चेंडूला हवाई सफर द्यावी लागेल. मगासपासून टाळांचा गजर चालू होता. विघ्नेश सरांनी देखील उल्लेख केला की जिथेही नेरुळ संघ खेळतो तिथे त्यांचे प्रेक्षक पोहोचतात, त्यांची पाठराखण करतात. ग्रामीण क्रिकेट यासाठी तर आहे ना, ग्रामीण क्रिकेटने खेळाचा आत्मा जंपलाय. व्यावसायिकता क्रिकेटमध्ये आलेली आहे, प्रगल्भता आलेली आहे, हे मी मान्य करतो. परंतु तुम्हाला प्युअर क्रिकेट, शुद्धतेचं क्रिकेट हवं असेल, म्हणजे प्रेमाचं क्रिकेट हवं असेल, जिथे जिद्द असते, जिथे प्रतिष्ठापणाला लागते, ते फक्त ग्रामीण क्रिकेट आहे. आणि त्या ग्रामीण क्रिकेटचा आपण उल्लेख केला तर गावकऱ्यांची गर्दी होणारच. आणि गावकरी काय करतात, जेव्हा तुम्ही चांगले खेळत नाही तेव्हा तुम्हाला टोमणे देखील मारतात, परंतु जेव्हा तुम्ही जिंकता, चांगली कामगिरी करता, तेव्हा तुम्हाला ते खांद्यावरती घेऊन देखील नाचतात. हे क्रीडांगणच असं आहे. म्हणजे क्रीडांगणावरती तुम्ही जिंकलात तर तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचलं जातं आणि तेच क्रीडांगण जेव्हा पराभूत होतं तेव्हा तुम्हाला पुन्हा एकदा उभं राहण्याची जिद्द देखील देतं. तो संघर्ष तुम्हाला फक्त करावा लागतो. पाहूया या मॅचमध्ये संघर्ष करेल का नेरुळ संघ, कारण सध्या ते ती पिछाडीवरती आहेत. 6 बॉलमध्ये त्यांना धावा करायचे त्या 16. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. सुमितने 3रं षटक टाकलं. श्रेयस आलाय, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, ताकद झोकली होती फटक्यावरती. 1च धाव. 5 चेंडू आता विजयासाठी. 15ची गरज. 1 षटकार हवाय. या 2 चेंडूंमध्ये 1 षटकार हवाय नेरुळ संघाला. हवाई सफर देणारा फटका हवाय. आक्रमण करायला हवं. गरजेचा आहे तो षटकार, गरजेचा आहे तो चौकार. मोठ्या फटक्यांची नितांत गरज नेरुळ संघाला. श्रेयस गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकात. आलाय लांब लचक, युसुफच्या बॅट मधून कमालीचा फटका. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकाराला युसुफच्या बॅट मधून दमदार फटका. शफल झाला, साइड अँगल मधून तुम्ही पाहता आणि कमालीचा फटका डाऊन द ग्राउंड. बॉल वरती अक्षरशः तुटून पडला तो युसुफ. युसुफचा जलवा. 4 चेंडू विजयासाठी आता 9 धावांची गरज. पालघर विरोधात ठाणे, सातपाटी विरोधात साईदाम नेरुळ. युसुफच्या बॅट मधून श्रद्धा आणि सबोरी. साईदामचं वाक्य. आणि आता या मॅच मध्ये थोडी श्रद्धा दाखवली, सबुरीने खेळला युसुफ आणि आता त्याने आक्रमण केलंय. 4 चेंडू 9 धावा. डेंजरस मॅच, पैसा वसूल सामना. प्रेक्षक जे इथे आलेले आहेत त्या सर्वांची मनं जिंकून घेतली दोन्ही संघाने. सर्वांचं स्वागत करतोय या स्पर्धेचे आयोजक आशिषजी तांडेल साहेबांच्या वतीने. शॉर्ट बॉल पूल केलाय. व्हाट अ ग्रेट शॉट, व्हाट अ शॉट बाय युसुफ. कमालीचा फटका. ऐन मोक्याच्या वेळी धोक्याची घंटा वाजवणारा हा युसुफच्या बॅट मधून आलाय. नेरुळ संघासाठी दमदार खासदार षटकार. विदाउट प्रॅक्टिस हा खेळाडू खेळतोय. हा जर सामना जिंकणार नेरुळ संघानं, तुम्ही षटकारासाठी 5 लावले ना, तुम्ही द्यायला तर हरकत नाही. कसाही जिंकू द्या, पण नेरुळ जिंकतायत. ज्याने ज्याने कोणी कॅश प्राईज ना कमीत अर्धे तरी द्या प्लीज. ते असे काही शिलिंग नका देऊ, बरोबर की नाही. 3 मारले तर 2 जण 5 जणांचा त्यांचं जर जिंकलं नेरुळगाव तर 2 मारले, 2 इफिशियंट, बरोबर की नाही. टाळ्यांचा गजर होतोय नेरुळ संघाकडून. सातपाटी संघ पुन्हा एकवटलाय. 3 चेंडू 3 धाबा करायचे, परंतु त्यांचंही मी विशेष कौतुक करेल. काय सामना रंगवलाय मित्रांनो.
संघर्षात दोन्ही बाजूने झाला तरच मॅचेस मात्र चांगल्या होतात. एका बाजूने संघर्ष म्हणजे एकाच बाजूने मॅच असेल तर मजाही येत नाही. तुम्हाला दोन्ही संघांचा खेळ आवडला असेल तर सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या. येस नेरुळकर. नेरुळ आणि त्यांच्या विरोधात सातपाटी. 4 बॉल 13 वरती खेळतो युसुफ. माहिती येते की हा खेळाडू प्रॅक्टिसलाही नसतो. अरे मैदानाच्या आतमध्ये खेळणारे वेगळे असतात, सर्व नेरुळगाव देव पाण्यात टाकून बसले होते. देव काढतात ठेवतात, काढतात ठेवतात. आता मात्र त्यांनी 3 चेंडूमध्ये हरचंद भोपे कट्टर समर्थक हरचंद भोपे सगळे झोपतील पण हरचंद भोपेना झोप लागणार नाही. जर नेरुळगाव बघा 3 चेंडू 3 धावांची गरज. रंगतदार सामना, हाय व्होल्टेज मुकाबला. 3 चेंडू 3 धावा. बॅटची कडा घेऊन मागे चालला चेंडू. सामना संपलेला नाहीये दशरथ पाटील सर. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू विजयासाठी 2. कधी कधी मोठे फटके सोपे असतात परंतु कधी कधी सिंगल डबल रन मात्र कठीण असतात. हे घडलेलं आहे. आपल्याला घाव घालायला सोपं ठरतं परंतु सुईने काटा काढायचा तर मोठा प्रश्नचिन्ह येतो. हे खरं आहे. 2 चेंडू 2. आता अर्पित स्ट्रायकिंग एंडला आहे. श्रेयस सातपाटी भलं मोठं म्हणजे समीर सर पुश केला ना तरी 1 धाव शिंगाला आरामशीर होऊ शकते. मोठे फटके मारायची गरज नाही. 2 चेंडू विजयासाठी 2. कंपल्सरी चेसिंग. फ्लाइट दिले हलक्या हाताने. पहा किती अर्पितने हा फटका खेचलाय. एलिगंट स्ट्रोक पाहायला मिळतं. फेक झाले. विकेट कीपर मिस झालाय. संघ विजयी. दाबा प्लीज जाऊ नका. कोणी आतमध्ये जायचं नाही अन्यथा पेनल्टी राहील. कोणीही जाऊ नका. नेरुळगाववाले आनंद बाहेर व्यक्त करा प्लीज. आणि नेरुळगाव संघाने निसटता विजय प्रस्थापित केला आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. आणि ज्याने कोणी कॅश पाहिलं ते प्लीज अर्धी तरी जमा करा प्लीज. व्हॉट अ प्लेयर युसुफ. एकदा जोरदार टाळ्या युसुफ साठी होऊन जाऊ दे. मॅच फिनिशिंग केली जबरदस्त. डेंजरस मॅच. हार्ड लक टू 111 सातपाटी. खूप चांगले तुम्ही खेळलात. तुमचे मनापासून आभार. परंतु आज युसुफने किमया केले. तोच आहे मॅन ऑफ द मॅच. यस मॅच फिनिशर गेम चेंजर. या युसुफ वेल प्लेड. ज्या षटकारांची गरज होती ऐन वेळेला अक्षरशः संघ बॅकफुटर होता परंतु उत्तुंग षटकारांनी सामना आपल्या बाजूने झुकविला आणि निसटता विजय प्रस्थापित केला. नेरुळगाव गेलाय. जरा पैसे जमा करा प्लीज ज्याने कोणी लावले.